जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये ज्या काही याचिका पेंडिंग आहेत त्या याचिकांच्या संदर्भामध्ये ज्या काही सुनावण्या झालेल्या आहेत त्या सुनावण्यांची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमधल्या उमेदवारांची केस असेल, समांतर आरक्षणाची केस असेल, एडिटच्या संदर्भामधली जी काही केस आहे त्या संदर्भामध्ये देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या अयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0, जी की आत्ताच जी आहे आपण सुरू केलेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला IBPSच्या पॅटर्न प्रमाणे जेवढे विषय टेट परीक्षेकरिता आवश्यक आहे त्या प्रत्येक विषयाचं जे आहे लाईव्ह स्वरूपामधलं लेक्चर होणार आहे। लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील उपलब्ध आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंगचं सेशन आहे आणि विशेष म्हणजे 28,000 प्रश्न असलेली महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट जी टेस्ट सिरीज आहे ती देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे। हे सगळं तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे? आपला जो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर नावाचं, त्या मास्टर टीचर नावाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। हे ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे आणि सध्या जे आहे या सगळ्या बॅचेसवरती 15% डिस्काउंट देखील ऑफर सुरू आहे। ही ऑफर पाडवा आणि ईद पर्यंत राहणार आहे। या ऑफरचा लाभ आपण लवकरात लवकर घेऊ शकता। त्याच्यासोबतच जर आपल्याला या ठिकाणी महासराव करायचा असेल, टेस्ट सिरीज हवी असेल तर 100 फुल लेंथ टेस्ट असलेली टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये 20,000 प्रश्न आहेत आणि याच्यासोबत 8,000 प्रश्न असलेले 400 टॉपिक वाइज टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे। म्हणजे एकूण या ठिकाणी 500 टेस्ट असलेली ही प्रश्नपत्रिका म्हणा किंवा टेस्ट सिरीज म्हणा ती अवेलेबल आहे। मराठी व इंग्लिश असा बिलिंग्वल टेस्ट सिरीज आहे, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये आहे। अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, एक्सपर्टने तयार केलेली ही टेस्ट आहे। मिक्स प्रश्नांसोबत सब्जेक्ट वाईज टेस्ट देखील उपलब्ध आहे आणि याच्यावरती देखील सध्याच्या घडीला 15% डिस्काउंट आहे। जे उमेदवार बॅचमध्ये असतील त्यांना ही सगळी जी टेस्ट सिरीज आहे ती मोफत दिली जात आहे। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपला मूळ मुद्दा आहे की औरंगाबाद हायकोर्टामध्ये ज्या काही पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये याचिका आहेत त्या याचिकांच्या संदर्भामध्ये काही सुनावण्या झालेल्या आहेत। बघा मित्रांनो, सध्याच्या घडीला औरंगाबाद हायकोर्टामध्ये जवळजवळ जे आहे 3 महत्त्वाच्या याचिका आहेत, ज्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची याचिका आहे ज्याचा आत्ताच संबंध आहे एडिटचा चान्स। पवित्र पोर्टलला जे काही प्रोफाईल अपडेशनचा चान्स देण्यात आला होता त्या संदर्भामध्ये समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी विंडो आहे ती लॉक करण्यात आलेली आहे। समांतर आरक्षण आपल्याला बदलता येत नव्हतं, त्या संदर्भामध्ये एक याचिका होती, त्याची सुनावणी कालच्या तारखेला झालेली आहे। अनाथ आरक्षणाच्या संदर्भामधली एक सुनावणी होती, त्याचं देखील या ठिकाणी सुनावणी झालेली आहे। तिसरं आहे CTT ॲपियर 2023-24चे जे उमेदवार आहेत, म्हणजे ऑगस्ट 2023ला CTET झाली, डिसेंबर 23ला झाली, 24 मध्ये देखील CTET झाली, त्या उमेदवारांना चान्स द्यावा किंवा आताची जी काही TET झालेली आहे त्या उमेदवारांना देखील चान्स द्यावा, अशा प्रकारचे देखील या ठिकाणी याचिका आहे। त्या संदर्भामध्ये देखील सुनावणी झालेली आहे। शासनाची जी बाजू आहे ती ऐकून घेण्यात आलेली आहे। बाकी या संदर्भामध्ये उद्याच्या तारखेला पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आलेली आहे, कारण वादी प्रतिवादी दोन्ही बाजूंची जी काही भूमिका आहे ते माननीय न्यायाधीश महोदयांनी ऐकून घेणं महत्त्वाचं आहे। शासनाच्या वतीने CA यांनी देखील आपली व्यवस्थेची जी बाजू आहे ती मांडलेली आहे। आता येतो आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये जी महत्त्वाची याचिका कोर्टामध्ये पेंडिंग आहे। जवळजवळ त्याला आता 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि शिक्षक भरतीमधली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे 2022च्या, की जे उच्च गुणवत्ताधारक उमेदवार आहेत ज्यांचं सिलेक्शन रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे, त्यांची संख्या जवळपास 801 एवढी आहे, त्या उमेदवारांचं अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये। त्यांच्या त्या व्हेरिफिकेशनवर, त्यांच्या जॉईनिंगवर टेम्पररी स्टे दिलेला आलेला आहे कोर्टाच्या वतीने। त्या संदर्भामध्ये
आता पुढची जी सुनावणी असणार आहे त्या संदर्भामध्ये काही गुड न्यूज येताना आपल्याला दिसत आहे। पुढची जी त्यांची सुनावणी असणार आहे थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, 7 एप्रिलला दुपारी 3:30 वाजता या रयत कोर्ट केसेसच्या संदर्भामधली सुनावणी होणार आहे। आणि कहाणी में सर्वात मोठा ट्विस्ट आहे ज्या गोष्टीची रयतचे जे होतकरू गुणवत्ताधारक उमेदवार आहेत ते मागच्या बऱ्याच दिवसांपासून मागणी करत होती, ती मागणी शेवटी मान्य होताना आपल्याला दिसत आहे। ती मागणी म्हणजे काय आहे, शासनाची बाजू मांडण्यासाठी जे आहे महाराष्ट्र शासनाचे जे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ ते उभे राहणार आहेत। आणि ज्यावेळेस महाधिवक्ता या ठिकाणी उभा राहतो त्यावेळेस जे आहे कहाणी में निश्चितच ट्विस्ट येतं, फार कहाणी रंगतदार होते आणि निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतं हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही। कारण आतापर्यंत ज्या वेळेस शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये महाधिवक्ता उभा राहिलेला आहे त्यांनी जे आहे निकाल एक हाती फिरवलेला आहे। त्यामुळे यावेळेस रयतच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने जे आहे गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आता दुसरी बाजू जर का आपण पाहायची झाली तर संस्थेच्या वतीने जे काही या ठिकाणी वकील आहे संस्थेची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जे माजी महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकोणी ते असणार आहे। म्हणजे दोन्ही जे काही पहिलवान असणार आहेत ते अतिशय तगडे आहे। आता फक्त 7 तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे, रयतच्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी महत्त्वाची आहे। मॅक्सिमम पॉसिबल आहे ज्यावेळेस महाधिवक्ता उभा राहत असतो त्यावेळेस जे आहे निकाल लवकरात लवकर लागण्याची देखील दाट शक्यता असते। त्यामुळे 7 तारीख या संदर्भामध्ये जे आहे फिनिशिंग लाईन असेल याची देखील दाट शक्यता आहे। आणि या केसेसमध्ये बरेचसे इंटरव्हेन्शन देखील दाखल करण्यात आलेले आहे। बऱ्याच उमेदवारांनी आपल्या परीने इंटरव्हेन्शन दाखल केलेले आहे। इंटरव्हेन्शनचे जे वकील आहेत CG गावणेकर हे आपली बाजू मांडणार आहे। एकूण जर का आपण परिस्थितीचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने रयतचे जे उमेदवार आहेत ते आपला जो जॉब आहे ते डिझर्व करतात। इवाना त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो या ठिकाणी शब्दात वर्णन करण्यासारखा नाही। एक तर मनस्ताप हा वेगळाच आहे। सिलेक्शन झाल्यानंतर या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, ज्या पद्धतीने इतर उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला साहजिक आहे या उमेदवाराने देखील गुलाल फटाके पेढे या सगळ्या गोष्टी केलेल्या असणार आहे, साहजिक आहे। कारण गुणवत्ता असताना मेरिट यादीमध्ये यांचं नाव होतं, परंतु त्यावेळेस जे आहे त्यांना झटका बसला ज्यावेळेस त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील करण्यापासून या ठिकाणी स्टे देण्यात आला होता। अशा परिस्थितीमध्ये आपल्याच लोकांच्या ज्या आहे तिरछ्या नजऱ्या त्यांना या ठिकाणी सहन कराव्या लागत आहे। आणि त्यातल्या त्यात सोबतचे सगळे उमेदवार या ठिकाणी जॉईन झालेले आहे। त्यांचा शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। परंतु हे उमेदवार याच्यापैकी मला दुःख या गोष्टीचं वाटतं की बरेच उमेदवार 150+ मार्क घेऊन या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाहीये। कुठेतरी दुःख होतं आपल्याला। आणि 1 वर्षाचा या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी देखील त्यांचा आतापर्यंत संपायला हवा होता। त्यामुळे जे आहे या उमेदवारांसोबत आपली जी सहानुभूती आहे ती असणं साहजिक आहे। माझी देखील प्रार्थना असेल की या कोर्ट केसच्या संदर्भामध्ये जो काही निकाल आहे तो किमान आता 7 तारखेला फुल अँड फायनल लागून जावा, या उमेदवारांना देखील आनंदोत्सव साजरा करण्याचा या ठिकाणी जे आहे चान्स मिळावा। आपल्याला नेमकं या संदर्भामध्ये आणखी काही प्रश्न डाउट्स असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून विचारू शकता।